राज्यातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने यंदा त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. पण ही मूळ कार्यकर्त्यांना दिली गेलेली संधी खरंच भाजप कार्यकर्त्यांवरचा अन्याय दूर करणारी आहे का? नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा. राज्यातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे. या 5 जागांपैकी 3 जागा भाजप आणि प्रत्येकी एक जागा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली होती. त्यानुसार आता भाजपने आपल्या वाट्याच्या 3 जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर भाजपचे हे शिलेदार कोण आहेत ते पाहूयात. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं होतं आणि या इन्कमिंग मधल्याच नेत्यांना लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेवर संधी मिळाल्याचा आरोप होत होता. त्यातच महायुतीत लढल्यामुळे अनेक जुन्या खंद्या कार्यकर्त्यांसह काही तत्कालीन विद्यमान नेत्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. अनेक ठिकाणी ज्यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत प्रचार केला त्यांच्या सोबत बसण्याची वेळ आली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज होत असल्याची चर्चा सध्या सुरू होती. त्यात अशा लोकांचं पुनर्वसन करण्याची संधी मिळते ती विधान परिषदेच्या निवडणुकीत. पण तिथेही बहुतांशी आयारामांचीच वर्णी लागली. अशातच आता भाजपने आपल्या 3ही जागांवर खंद्या शिलेदारांना संधी दिली आहे. कोण आहेत भाजपचे हे उमेदवार पाहूयात. संदीप जोशी हे नागपूरचे महापौर राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर फडणवीस यांनी त्यांचं राजकीय पुनर्वसन करत विधान परिषदेची आमदारकी मिळवून दिल्याचं बोललं जात आहे. तर संजय केनेकर हे भाजपचे महामंत्री आहेत. संजय केनेकर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये 1 वर्ष कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलंय. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्षापासून ते युवक प्रदेशाध्यक्ष असं 12 वर्ष त्यांनी काम पाहिलंय. दादाराव केचे हे वर्धा आर्वीतून आमदार होते, ज्यांना डावलून नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारली आणि त्या ठिकाणी आमदार सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नाराज झालेला दादाराव केचे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. अर्थात ही आमदारकी जी आहे ती 14 महिन्यांची आहे. अर्थात कार्यकर्त्यांना मिळालेली ही संधी केवळ 14 महिन्यांसाठीच मिळणार आहे. आमदार आमशा फुलाजी पाडवी यांचा विधान परिषद सदस्य म्हणून 7 जुलै 2028 पर्यंत कालावधी शिल्लक राहिला आहे. तर प्रवीण प्रभाकरराव दटके यांची आमदारकी 13 मे 2024 पर्यंत होती. राजेश उत्तमराव विटेकर यांना 27 जुलै 2030 पर्यंतचा कार्यकाळ मिळणार होता. तर गोपीचंद पडळकर यांना 13 मे 2026 पर्यंत विधान परिषदेवर ते असणार होते. पण या आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यामुळे या जागा रिक्त झाल्या. भाजपने संधी दिलेल्या तिघांपैकी दोघं हे देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्ती आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेली संधी हे एका अर्थाने संदेशी मानला जातोय. पण यामुळे कायमच चर्चेत राहिलेल्या अनेकांच्या वाट्याला पुन्हा वाट पाहण्याची वेळ आली आहे. यात माधव भंडारी, केशव उपाध्याय अशा अनेक नावांचा समावेश आहे. भंडारींच्या मुलाने तर गेल्या वेळी जाहीरपणे भाजपवर टीका सुद्धा केली होती. आता 14 महिन्यांच्या या कार्यकाळाने ही नाराजी दूर होणार की कार्यकर्त्यांची खंत कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते कोणत्या नेत्याला या विधान परिषदेची संधी मिळायला हवी होती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका.